बातमी पंढरपुरातून। विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावावरून नवा वाद निर्माण झालाय। मूर्तीचे जतन आणि झीज थांबवण्यासाठी पुरातत्व विभागाने रासायनिक प्रक्रिया आवश्यक असल्याचं सांगितलंय। मात्र या प्रक्रियेला वारकरी महाराज मंडळींनी विरोध दर्शवलाय। दरम्यान काही मूर्ती तज्ञांनी मूर्तीची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतलाय। या विषयावर प्रशासन, मंदिर समिती आणि तज्ञ यांच्यात चर्चा सुरू असून अंतिम निर्णय प्रलंबित आहे। सांगतोय ना, आतापर्यंत ज्या मूर्तीच्या प्रक्रिया झाल्या, या मूर्तीचा कुठल्याही पद्धतीचा पारंपरिक अभ्यास न करता आता या ठिकाणी माननीय जे सुब्रमण्यम म्हणून पुरातत्व खात्याचे जुने अधिकारी होते, त्यांनी सांगितलं 88 ला मी इपॉक्सी केली आणि मागच्या बैठकीमध्ये आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं इपॉक्सीचं नाव सुद्धा काढायचं नाही। म्हणजे काय आहे, इपॉक्सीमुळे मूर्ती खराब होते ही त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। मग तुम्ही असं कुठे का सर्च करत नाही की त्या इपॉक्सीची 1988च्या याच्यामुळे मूर्ती खराब झाली आहे का? जबाबदारी निश्चिती कधी होणार आहे?